1 सप्टेंबर 2025 पासून कोणत्या राज्यात नो हेल्मेट नो इंधन रस्ता सुरक्षा मोहीम आयोजित केली आहे? 1 सप्टेंबर 2025 पासून उत्तर प्रदेश राज्यात नो हेल्मेट नो इंधन रस्ता सुरक्षा मोहीम आयोजित केली आहे. अखिल भारतीय वक्ता परिषद 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले? अखिल भारतीय वक्ता परिषद 2025 चे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले. डायमंड लीग 2025 मध्ये भारताच्या भालाफेकपटू नीरज चोप्राने 85.01 मीटर भालाफेक करत कोणते पदक जिंकले? डायमंड लीग 2025 मध्ये भारताच्या भालाफेकपटू नीरज चोप्राने 85.01 मीटर भालाफेक करत रौप्य पदक जिंकले. डायमंड लीग 2025 मध्ये जर्मनीच्या जुलियन वेबर या भालाफेकपटूने किती मीटर भालाफेक करत सुवर्ण पदक जिंकले? डायमंड लीग 2025 मध्ये जर्मनीच्या जुलियन वेबर या भालाफेकपटूने 91.51 मीटर भालाफेक करत सुवर्ण पदक जिंकले. लोकमान्य टिळक पुरस्कार 2025 कोणाला जाहीर झाला आहे? लोकमान्य टिळक पुरस्कार 2025 नितीन गडकरी यांना जाहीर झाला आहे. कोणाच्या पहिल्या आत्मचरित्र द लकी वनसाठी 2025चा शक्तिभट्ट पुरस्कार मिळाला आहे? झारा चौधरी यांच्या पहिल्या आत्मचरित्र द लकी वनसाठी 2025चा शक्तिभट्ट पुरस्कार मिळाला आहे. शाश्वत आणि जबाबदार खाणकाम 2025 या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? शाश्वत आणि जबाबदार खाणकाम 2025 या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद हैदराबाद येथे आयोजित करण्यात आली होती. भारताच्या अजय बाबू उल्लरनी राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये पुरुषांच्या किती किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले? भारताच्या अजय बाबू उल्लरनी राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये पुरुषांच्या 79 किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले. मे 2025 मध्ये वर्ल्ड ज्युरिस्ट असोसिएशनकडून मेडल ऑफ ऑनर मिळणारे पहिले भारतीय वकील कोण बनले आहेत? मे 2025 मध्ये वर्ल्ड ज्युरिस्ट असोसिएशनकडून मेडल ऑफ ऑनर मिळविणारे पहिले भारतीय वकील भुवन रिभू बनले आहेत. कोणत्या राज्य सरकारने मनमित्र नावाचा भारतातील पहिला व्हॉट्सअप आधारित गव्हर्नन्स प्लॅटफॉर्म सुरू केला आहे? आंध्र प्रदेश राज्य सरकारने मनमित्र नावाचा भारतातील पहिला व्हॉट्सअप आधारित गव्हर्नन्स प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. आदी महोत्सव 2025 कोठे सुरू झाला आहे? आदी महोत्सव 2025 नवी दिल्ली येथे सुरू झाला आहे. 1 सप्टेंबर 2025 रोजी कोणत्या देशात भूकंप होऊन 1400 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला? 1 सप्टेंबर 2025 रोजी अफगाणिस्तान देशात भूकंप होऊन 1400 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. 8व्या हिंदी महासागर संमेलन 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? 8व्या हिंदी महासागर संमेलन 2025 चे आयोजन ओमान येथे करण्यात आले आहे. 2025 मध्ये किती शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे? 2025 मध्ये 45 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. रशियाने 2036 पर्यंत वोनेराडी मोहीम कोणत्या ग्रहावर पाठवण्याची घोषणा केली आहे? रशियाने 2036 पर्यंत वोनेराडी मोहीम शुक्र ग्रहावर पाठवण्याची घोषणा केली आहे. भारत आणि श्रीलंका या दोन देशांदरम्यान ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2025 चे आयोजन कधी करण्यात येत आहे? भारत आणि श्रीलंका या दोन देशांदरम्यान ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2025 चे आयोजन 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर 2025 मध्ये करण्यात येत आहे. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने कोणत्या प्रमुख योजनेअंतर्गत अंगीकार 2025 मोहीम सुरू केली आहे? गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने PM आवास योजना शहरी 2 प्रमुख योजनेअंतर्गत अंगीकार 2025 मोहीम सुरू केली आहे. ऑपरेशन सिंदूर या पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले? ऑपरेशन सिंदूर या पुस्तकाचे प्रकाशन लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते करण्यात आले. नुकतेच प्रकाशित झालेल्या ऑपरेशन सिंदूर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? नुकतेच प्रकाशित झालेल्या ऑपरेशन सिंदूर या पुस्तकाचे लेखक रिटायर्ड लेफ्टनंट जनरल KJS ढिल्लन आहेत. 2029च्या जागतिक पोलीस आणि अग्निशमन खेळाचे यजमानपद कोणत्या देशात आहे? 2029च्या जागतिक पोलीस आणि अग्निशमन खेळाचे यजमानपद भारत देशात आहे. 18वे आंतरराष्ट्रीय पृथ्वी विज्ञान ऑलिम्पियाड 2025 कोठे आयोजित करण्यात आले होते? 18वे आंतरराष्ट्रीय पृथ्वी विज्ञान ऑलिम्पियाड 2025 चीन येथे आयोजित करण्यात आले होते.
कोणत्या दिवसापासून उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू झाला? 27 जानेवारी 2025 या दिवसापासून उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू झाला. जानेवारी 2025 मध्ये WHOने कोणत्या देशाला मलेरियायुक्त म्हणून घोषित केले आहे? जानेवारी 2025 मध्ये WHOने जॉर्जिया या देशाला मलेरियायुक्त म्हणून घोषित केले आहे. संपूर्णपणे हायड्रोजन इंधनावर चालणारा ट्रक कोणत्या कंपनीने सुरू केला आहे? संपूर्णपणे हायड्रोजन इंधनावर चालणारा ट्रक टाटा मोटर्स कंपनीने सुरू केला आहे. नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या आर्थिक आरोग्य निर्देशांक 2025 नुसार देशातील पहिले राज्य कोणते आहे? नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या आर्थिक आरोग्य निर्देशांक 2025 नुसार देशातील पहिले राज्य ओडिशा आहे. 2025 मधील प्राप्त चैत्राम पवार कोणत्या जिल्ह्यातील रहिवासी आहेत? 2025 पद्मश्री प्राप्त चैत्राम पवार धुळे जिल्ह्यातील रहिवासी आहेत. कोणत्या राज्याने आंतरराष्ट्रीय सरस्वती महोत्सवाचे उद्घाटन केले आहे? हरियाणा राज्याने आंतरराष्ट्रीय सरस्वती महोत्सवाचे उद्घाटन केले आहे. सप्टेंबर 2025 मध्ये कोणत्या G7 देशाने पॅलेस्टाईनला मान्यता देण्याची घोषणा केली? सप्टेंबर 2025 मध्ये फ्रान्स G7 देशाने पॅलेस्टाईनला मान्यता देण्याची घोषणा केली. स्वच्छ वायू संरक्षण ते शहर आहे. स्वच्छ वायू संरक्षणात देशात अव्वल महाराष्ट्र राज्यातील अमरावती शहर आहे. भारतातील पहिल्या बंदर आधारित ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? भारतातील पहिल्या बंदर आधारित ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन तामिळनाडू राज्यात करण्यात आले. प्रत्येक जिल्हा रुग्णालयात ज्येष्ठांसाठी स्वतंत्र वार्ड बनविणारे कोणते राज्य देशातील पहिले राज्य ठरले आहे? प्रत्येक जिल्हा रुग्णालयात ज्येष्ठांसाठी स्वतंत्र वार्ड बनविणारे राजस्थान हे राज्य देशातील पहिले ठरले आहे. भारतातील पहिली मधुमेह बायो बँक कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली आहे? भारतातील पहिली मधुमेह बायो बँक तामिळनाडू राज्यातील चेन्नई या ठिकाणी स्थापन करण्यात आली आहे. 2026 मधील G20 शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? 2026 मधील G20 शिखर परिषद अमेरिका देशात आयोजित करण्यात येणार आहे. कोणत्या राज्य सरकारने प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आणि पुनर्वापर प्रकल्पाचे उद्घाटन केले? सिक्कीम राज्य सरकारने प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आणि पुनर्वापर प्रकल्पाचे उद्घाटन केले. नवी दिल्ली येथे सुरू झालेल्या जगातील पहिल्या डिजिटल आदिवासी विद्यापीठाचे नाव काय? नवी दिल्ली येथे सुरू झालेल्या जगातील पहिल्या डिजिटल आदिवासी विद्यापीठाचे नाव आदि संस्कृती आहे. फिफा 2026 चे शुभकर म्हणून कशाचे अनावरण करण्यात आले आहे? फिफा 2026 चे शुभकर म्हणून क्लच मॅपल आणि झयूचे अनावरण करण्यात आले आहे. नुकतेच अंदमान खोऱ्यात कोणत्या नैसर्गिक वायूचा शोध लागला आहे? नुकतेच अंदमान खोऱ्यात मिथेन नैसर्गिक वायूचा शोध लागला आहे. अलीकडेच बॅरेन बेटावरील भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखीचा दोनदा उद्रेक कधी झाला? अलीकडेच बॅरेन बेटावरील भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखीचा दोनदा उद्रेक 13 व 20 सप्टेंबर रोजी झाला. जागतिक क्रमवारीत पहिले स्थान मिळवणारी पहिली भारतीय जुडो खेळाडू कोण बनली आहे? जागतिक क्रमवारीत पहिले स्थान मिळवणारी पहिली भारतीय जुडो खेळाडू हिमांशी टोकस बनली आहे. बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे संचालक होणारे पहिले मायकोलॉजिस्ट कोण बनले आहेत? बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे संचालक होणारे पहिले मायकोलॉजिस्ट कानडा दास हे बनले आहेत. आशियाई क्रिकेट विश्वचषक 2025 विजेती टीम कोणती? आशियाई क्रिकेट विश्वचषक 2025 विजेती टीम भारत आहे. आशियाई क्रिकेट विश्वचषक 2025 उपविजेती टीम कोणती? आशियाई क्रिकेट विश्वचषक 2025 उपविजेती टीम पाकिस्तान होय. कोणत्या मंत्रालयाने चिल्ड्रन इन इंडिया 2025 अहवालचा चौथा अंक प्रकाशित केला आहे? सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने चिल्ड्रन इन इंडिया 2025 अहवालाचा चौथा अंक प्रकाशित केला आहे.